Hello students, how are you all? We are discussing about the lenses. In last video, we learn about the lens, its types, lens maker's equation, lens formula, image formation by lens, magnification produced by lens. All these concepts we already discussed. Now in this video, we will see some important concepts related to the lenses. या अशा कन्सेप्ट्स आहेत ज्या कन्सेप्ट जर आपल्याला व्यवस्थित समजल्या असतील तर आपण नीट जेईचे प्रॉब्लेम जे आहेत जे लेन्स वरती प्रॉब्लेम्स आहेत ते इझिली सॉल्व्ह करू शकतो. पण या कन्सेप्ट आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्या काही एक्स्ट्रा कन्सेप्ट्स इथं डिस्कस करणार आहे त्या कन्सेप्ट जर तुम्हाला समजल्या नसतील किंवा तुम्ही बघितल्या नसतील तर तुम्हाला लेन्स वरती जर एखादा न्यूमरिकल सॉल्व्ह करायचा असेल तर त्यामध्ये नक्की प्रॉब्लेम येणार. आजच्या व्हिडिओमधल्या कन्सेप्ट या खूप महत्त्वाच्या आहेत. First concept that today we are going to discuss is combination of thin lenses in contact. जर आपण दोन किंवा त्यापेक्षा जास्त लेन्सेस कॉन्टॅक्ट मध्ये यूज केल्या तर आपण जो लेन्स फॉर्म्युला यूज करतो किंवा लेन्स मेकर्स इक्वेशन यूज करतो ते इक्वेशन कशा टाइप मध्ये यूज करता येईल. कारण आतापर्यंत आपण सिंगल लेन्स साठी सगळ्या कन्सेप्ट स्टडी करत होतो. सो इफ वी कंबाइन दी टू और मोर लेन्सेस टू स्टडी दिस concept, I consider here a convex lens and this is the principal axis of this convex lens. Now here O is the object which is at a distance of u from this lens, and because of this lens its image is formed I1 at a distance phi1 from the optical center of this lens. एक इमेज फॉर्मेशन ची डायग्राम ड्रॉ केलेली आहे इथं आणि मग ही सिंगल लेन्स साठी जी डायग्राम आहे. अँड फॉर दिस कन्सेप्ट सपोज द फोकल लेंथ ऑफ दिस लेन्स इज f1 इज द फोकल लेंथ ऑफ दिस लेन्स. फर्स्ट लेन्स आहे असं कन्सिडर केलं. सो बाय युजिंग लेन्स फॉर्म्युला वी कॅन राईट दिस ॲज 1/f1 इक्वल टू 1/phi1 minus 1/u by using lens formula जो आपण लास्ट व्हिडिओ मध्ये डिस्कस केलेला होता. ओके, नाउ व्हॉट विल हॅपन if I consider one more lens in contact with this lens. या फर्स्ट लेन्सच्या कॉन्टॅक्ट मध्ये मी इथं आता आणखी एक लेन्स प्लेस करतोय. सपोज दिस इज द सेकंड लेन्स प्लेस्ड इन कॉन्टॅक्ट विथ दिस फर्स्ट लेन्स. या फर्स्ट लेन्सच्या कॉन्टॅक्ट मध्ये सेकंड लेन्स प्लेस केले अँड द फोकल लेंथ ऑफ दिस सेकंड लेन्स इज f2. आता काय होईल, ही जी लाईट रे होती फर्स्ट लेन्स मधून पास झाल्यानंतर इकडे जी I1 इमेज तयार झाली दिस लाईट रे विल नाउ नॉट पास स्ट्रेट. ही लाईट रे स्ट्रेट पास होणार नाही. बिकॉज ऑफ दिस सेकंड लेन्स इट आल्सो कन्वर्जेस अँड बेंड्स इन दिस डायरेक्शन. आता इथं बघा ही लाईट रे पुढे गेले का, मग पुढे ऍक्च्युअल मध्ये इकडे आता लाईट रे जात नाहीये. याला मी डॉटेड लाईन ने इथं रिप्रेझेंट करतो. Suppose now this refracted ray from first lens will be again refracted because of the second lens and here we get the final image. या पॉइंटला आपल्याला काय मिळते, इथं फायनल इमेज मिळते. सपोज द डिस्टन्स ऑफ दिस फायनल इमेज इज phi. सेकंड लेन्स मुळे जी इमेज तयार होते I, दिस इज अवर फायनल इमेज. आता नाउ वी कॉल दिस ॲज द कॉम्बिनेशन ऑफ टू लेन्सेस. दोन लेन्सेसचं काय झालं, हे कॉम्बिनेशन झालं. आता यामध्ये हे जे इक्वेशन आहे दिस इक्वेशन इज फॉर फर्स्ट लेन्स. नाउ फॉर सेकंड लेन्स व्हॉट इज ऑब्जेक्ट फॉर सेकंड लेन्स, हु इज द ऑब्जेक्ट हियर. दिस इज नॉट द ऑब्जेक्ट फॉर सेकंड लेन्स, दिस इज द ऑब्जेक्ट फॉर फर्स्ट लेन्स. फॉर सेकंड लेन्स the image formed by first lens acts as a virtual object for second lens. म्हणजे इथं सेकंड लेन्सचा फक्त जर आपण विचार केला, ही सेकंड लेन्स आहे, इथं हा ऍक्सिस झाला आणि सेकंड लेन्स वरती जी रे इन्सिडेंट होते ती अशी या डायरेक्शनने इन्सिडेंट होणारी रे आहे. कालही आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सेम कन्सेप्ट यूज केली होती. आता यात दिस इज द रे इन्सिडेंट ऑन द सेकंड रे अँड इट विल बेंड अँड वी गेट अ इमेज I. Then where is the object? These are the rays coming from the object. For second lens, this is the direction of ray coming from the object. आता इकडे तर ऑब्जेक्ट दाखवू शकत नाही, त्यासाठी आपण काय करतो, याचा व्हर्च्युअल पार्ट ट्रेस करतो. And this is the image I1 of the first lens. So here this image formed by first lens acts as a
व्हर्च्युअल ऑब्जेक्ट फॉर सेकंड लेन्स. सेकंड लेन्ससाठी I1 ही जी इमेज आहे ती म्हणजेच काय ऑब्जेक्ट आहे अँड इट फॉर्म्स इट्स फायनल इमेज I ॲट ए डिस्टन्स फी फ्रॉम दी लेन्स. आता इथं सेकंड लेन्ससाठी लेन्स फॉर्म्युला लिहायचा असेल तर फॉर इथं लिहितो मी, दिस इज फॉर फर्स्ट लेन्स and for second lens we can write it as 1 by f2. focal length of second lens is f2 equal to 1 by phi असतं. phi means the image distance which is phi, इथं phi च आहे ते, minus 1 by u ही concept आहे object distance, but for second lens I1 is the object, therefore we take this phi1 distance as the object distance. So this equation is for second lens. Now add equation 1 and 2. Adding equation 1 and 2 we get, adding equation 1 and 2 we get 1 upon f1 plus 1 upon f2 equal to LHS add केली, RHS add करा, 1 by phi1 minus 1 by u plus 1 by phi minus 1 by phi1. So here 1 by phi1 gets cancelled and we get a equation 1 by f1 plus 1 by f2 equal to 1 by phi term, positive term आधी लिहितो, minus 1 by u. This is our equation number 3. Now see this equation. Here हे 1 by phi minus 1 by u, यामध्ये phi is what? Phi is the distance of final image and u is the distance of object. म्हणजे फायनल इमेजचं डिस्टन्स phi आहे, ऑब्जेक्टचं डिस्टन्स u आहे. आणि मग इकडची ही जी साइड आहे या साइडला आपण कशाला कंपेअर करू शकतोय? सपोज हियर वी कन्सिडर ए सिस्टीम ऑफ सिंगल लेन्स. आपण इथं आता असं कन्सिडर करूया की इथं दोन नाही तर एकच लेन्स होती. या दोन्ही ऐवजी एक कॉम्बिनेशनची लेन्स आहे असं म्हटलं. या दोघांच्या कॉम्बिनेशन मधून एक लेन्स तयार झाली असं आपण कन्सिडर केलं अँड दी फोकल लेंथ ऑफ दॅट सिंगल लेन्स ऑर दी कॉम्बिनेशन इज एफ असं कन्सिडर केलं तर या एका लेन्ससाठी ऑब्जेक्ट इज ॲट ए डिस्टन्स यू अँड इमेज इज फॉर्म्ड ॲट ए डिस्टन्स फी. आणि मग जर आपण कॉम्बिनेशनसाठी कन्सिडर केलं तर फॉर्म्युला आपण लिहिणार 1 बाय एफ इक्वल टू 1 बाय फी मायनस 1 बाय यू. दिस इज द इक्वेशन फॉर द कॉम्बिनेशन. म्हणजे आपण काय केलंय बघा, या दोन लेन्सची एकच लेन्स आहे असं कन्सिडर केलंय ज्याची फोकल लेंथ किती आहे एफ आणि या सिस्टीम पासून ऑब्जेक्ट किती डिस्टन्सला यू, फायनल इमेज किती डिस्टन्सला फी आणि मग लेन्स फॉर्म्युला यूज केला वेअर एफ इज द फोकल लेंथ ऑफ द कॉम्बिनेशन. आणि मग 3 आणि 4 इक्वेशन जर कंपेअर केलं, कंपेअरिंग इक्वेशन 3 अँड 4, कंपेअरिंग इक्वेशन 3 and 4 we get. okay, इक्वेशन 3 4 कंपेअर केलं तर RHS सेम आहे, LHS सेम मिळेल. सो हियर वी कॅन राईट 1 बाय एफ इक्वल टू 1 बाय f1 प्लस 1 बाय f2. दिस इज अवर रिक्वायर्ड रिझल्ट. हा आपला रिझल्ट मिळतोय 1 बाय एफ इक्वल टू 1 बाय f1 प्लस 1 बाय काय f2. Now in this formula f1 and f2 are the focal lengths of individual lens. Separate lens च्या त्या काय आहेत, focal length आहेत and f is the focal length of the combination. म्हणजे मग focal length ह्या दोन लेन्सच्या कॉम्बिनेशनची focal length जर कॅल्क्युलेट करायची असेल तर इंडिव्हिज्युअल फोकल लेंथच्या रेसिप्रोकलची काय करायची एडिशन. अँड दिस इक्वेशन इज ट्रू फॉर एनी नंबर ऑफ लेन्सेस इन कॉन्टॅक्ट्स. म्हणजे तुम्ही इथं थर्ड लेन्स यूज केली, फोर्थ, फिफ्थ अशा कितीही नंबर ऑफ लेन्सेस जर तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये यूज केल्या तर हे इक्वेशन तुम्ही यूज करू शकताय. अँड वी कॅन राईट दिस इक्वेशन ॲज 1 बाय एफ. एफ इज द फोकल लेंथ ऑफ कॉम्बिनेशन इक्वल टू 1 बाय f1 plus 1 by f2 plus 1 by f3 and this will be true for
एनी नंबर ऑफ लेन्सेस इन कॉन्टॅक्ट, कितीही नंबर ऑफ लेन्स यूज करा कॉन्टॅक्ट मध्ये, कॉम्बिनेशनची फोकल लेंथ जर कॅल्क्युलेट करायची असेल तर या फॉर्म्युलाचा यूज करा. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर द रिझल्टंट फोकल लेंथ ऑफ द कॉम्बिनेशन ऑफ थिन लेन्सेस प्लेस्ड इन कॉन्टॅक्ट. आता पॉवरचा फॉर्म्युला काय आपल्याला माहिती आहे, पॉवर ऑफ लेन्स P इज नथिंग बट द रेसिप्रोकल ऑफ फोकल लेंथ. पॉवरचा फॉर्म्युला काय असतो, पॉवर ऑफ लेन्स इज द रेसिप्रोकल ऑफ फोकल लेंथ. आणि मग मी जर इथं F1 लिहिलं तर F1 इज द फोकल लेंथ ऑफ फर्स्ट लेन्स, सो P1 विल बी द फोकल लेंथ ऑफ पॉवर ऑफ फर्स्ट लेन्स असं सांगता येतंय. मग इथं आपण असं लिहू शकतोय, इन प्लेस ऑफ 1/F1 वी कॅन राईट इट ॲज P1 P2 P3 up to any number of lenses, and 1/f is what then? F is the focal length of combination, then P will be the power of the combination. म्हणजे फोकल लेंथ कॉम्बिनेशनची कॅल्क्युलेट करायची तरी फॉर्म्युला आहे. पॉवर कॅल्क्युलेट करायची असेल, 2-3 लेन्सेस कंबाईन मध्ये यूज केलेत आणि टोटल कॉम्बिनेशनची पॉवर किती असेल असं विचारलं, कन्व्हर्जिंग डायव्हर्जिंग पॉवर विचारली, तर आपल्याला काय करायचे, सिम्पली त्या इंडिव्हिज्युअल पॉवरची ॲडिशन करायची, सम घ्यायचे. आणि फोकल लेंथ कॅल्क्युलेट करायची असेल तर रेसिप्रोकलची काय करणार आहोत आपण इथं, सम घेणार आहोत. देन व्हॉट अबाउट द मॅग्निफिकेशन. मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला हे आपण बघितला होता. मग मॅग्निफिकेशनचं काय होत असेल, सपोज द मॅग्निफिकेशन प्रोड्युस्ड बाय फर्स्ट लेन्स इज M1. magnification produced by first lens is M1, magnification produced by second lens is M2. आणि कॉम्बिनेशन मुळे जे काही मॅग्निफिकेशन आहे त्यासाठी मी सिम्बॉल यूज केलं M. सिम्बॉल बघा, M stands for the magnification of combination. M1 is the magnification produced by first lens, M2 is the magnification produced by second lens. And if we take the product of these two magnification, M1 into M2, then we get the resultant magnification of the combination of two lenses, and this is true for any number of lenses. म्हणजे आपल्याला इंडिव्हिज्युअल मॅग्निफिकेशनचा काय घ्यायचा आहे, प्रोडक्ट घ्यायचा. M1 into M2 into M3 अप टू किती नंबर ऑफ लेन्सेस असतील तर टोटल रिझल्टंट मॅग्निफिकेशन घ्यायचं असेल तर फॉर्म्युला आहेत. 3 फॉर्म्युले सांगितलेत मी इथं. नंबर ऑफ लेन्सेस कॉन्टॅक्ट मध्ये यूज केल्या असतील तर काय करायचं, त्याची कन्सेप्ट आहे. रिझल्टंट फोकल लेंथ कॅल्क्युलेट करायची असेल तर रेसिप्रोकलची ॲडिशन करा. पॉवर कॅल्क्युलेट करायची असेल तर इंडिव्हिज्युअल पॉवरची ॲडिशन करा. मॅग्निफिकेशन जर रिझल्टंट घ्यायचं असेल तर इंडिव्हिज्युअल मॅग्निफिकेशनचा प्रोडक्ट घ्या. रिझल्टंट काय मिळतं आपल्याला, मॅग्निफिकेशनही मिळतं. सो दिस इज द कन्सेप्ट, combination of thin lenses in contact. Now here there is one more problem. If there is a situation like this, suppose this is the principal axis and here there is a convex lens, these are the two convex lenses, okay, but these two lenses are not in contact. These two lenses are not in contact. These two lenses are separated by a distance d. दोन लेन्सच्या मध्ये डिस्टन्स आहे, थोडं स्मॉल आहे, लक्षात ठेवा. हे खूप लार्ज डिस्टन्स ही नाही. Two lenses are separated by a small distance d. Then how the resultant focal length can be obtained? दोन लेन्सेसच्या इंडिव्हिज्युअल फोकल लेंथ माहित आहेत आपल्याला. F1 F2 ह्या दोन्ही लेन्सच्या फोकल लेंथ आहेत and the two lenses are separated by a distance d. Then what is the combination focal length of the combination or system of these two lenses? अशा वेळी काय करायचं तर त्यासाठीची एक कंडिशन सांगतोय. सिंपल फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला लक्षात ठेवा फक्त, याची डेरिव्हेशन घ्यायची गरज नाही. फॉर्म्युला फॉर दिस for the combination focal length of the combination will be 1/f equal to 1/f1 plus 1/f2 minus d divided by f1 f2. काय चेंज केलाय थोडा लक्षात ठेवा. त्यातला फोकल लेंथ जर कॉम्बिनेशनची कॅल्क्युलेट करायची असेल तर यामध्ये आपण जर दोन लेन्सेस कॉन्टॅक्ट मध्ये नसतील तर, कॉन्टॅक्ट मध्ये असेल तर सिंपल फॉर्म्युला आहे 1/f1 प्लस 1/f2 एवढाच फॉर्म्युला आहे. बट दी टू लेन्सेस आर सेपरेटेड बाय ए स्मॉल डिस्टन्स d. देन we subtract df1 f2 f1 minus f2 factor, or in case of power we can write this formula as power of the combination P equal to P1 plus P2 minus d into P1 P2. बघा इथं 1/f1 1/f2 आहे म्हणजे P1 into
P2 and into D. So this is the formula for resultant focal length or resultant power when if the two lenses are separated by a small distance D. दोन लेन्स जर स्मॉल डिस्टन्स ना सेपरेट केलेल्या असतील तरच हा फॉर्म्युला यूज करा. अदरवाइज वी ऑब्टेन दीज फॉर्म्युलाज फॉर दी कॉम्बिनेशन ऑफ थिन लेन्सेस इन कॉन्टॅक्ट. लेन्सेस ना थिन म्हणतो कारण आपण लेन्सेस ह्या थिक नसतात. थिक लेन्स असतील तर त्यामध्ये डिफेक्ट्स येतात, त्यामुळे लेन्सेस ह्या नेहमी थिन असतात. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला थिन हा वर्ड दिसेल इथं. Now see the next concept, cutting of lens. If we cut the lenses along principal axis or along the optical axis, then how it operates or how it works? First we will see what happen if the lenses are cut along the optical axis. This dotted line is the optical axis of that lens. Here we consider a convex lens, and if we cut this lens along the optical axis, along the optical axis जर आपण या लेन्सला काय केलं, कट केलं तर काय होईल बघा. जर या लेन्सला along the optical axis कट केलं तर आपल्याला दोन नवीन लेन्स तयार होतील. and these two new lenses are nothing but the plano convex lenses. जर ऑप्टिकल ऍक्सिस लावून कट केलं तर दोन नवीन काय तयार झाल्या, प्लॅनो कॉन्वेक्स लेन्सेस तयार झाल्या. इफ द फोकल लेंथ ऑफ द होल लेन्स इज f, या लेन्सची जर फोकल लेंथ f असेल, देन व्हाट विल बी दी फोकल लेंथ ऑफ दीज टू पार्ट्स. या दोन पार्टच्या सेपरेट फोकल लेंथ काय असतील तेवढ्याच राहतील, चेंज होतील, हाफ होतील, डबल होतील. कशी कंडिशन्स असेल तर तुम्ही सहज विचार केला तर तुम्हाला वाटेल की लेन्सला कट केलं, दोन पार्ट केले, एका पार्टची फोकल लेंथ अर्धी झाली असेल, f/2 असेल. पण तसं नाहीये. फोकस कशाला म्हणतो आपण, इथे मी डायग्राम ड्रॉ केले. दिस इज दी कॉन्वेक्स लेन्स अँड व्हेन ए पॅरलल बीम इन्सिडेंट ऑन इट कन्वर्जेस ॲट फोकस. सो दिस इज अवर फोकस अँड इट्स डिस्टन्स फ्रॉम ऑप्टिकल सेंटर इज फोकल लेंथ. Now this is the complete lens. If we cut the half part, मी यातलाच हाफ पार्ट आहे तो काय केला आता कट केला आणि रिमेनिंग जी लेन्स आहे that lens will be now plano convex lens. So this is our new lens. यातला हाफ पार्ट मी काय केला इथं कन्सिडर केलाय. काय होईल बघा, मगाशी इथं कंप्लीट लेन्स असताना इथं लाईट रेज काय होतात, कन्वर्ज होत आहेत. हाफ ग्लास कमी झाली यातली, ग्लास मीडियम ज्यातून लाईट पास होत होती त्यातली हाफ ग्लास काय झाले, कमी झाले. म्हणजे लाईटचं बेंडिंग जे आहे, लाईट जी इथं बेंड झाले, हे बेंडिंग थोडं कमी होणार आहे. का कमी बेंडिंग होईल, कारण मीडियम ग्लास जे आहे ते कमी झालं, त्यामुळे लाईट जी जास्त बेंड होती ती थोडी कमी बेंड होणार. सो दीज रेज ट्रॅव्हल्स अलॉंग दिस डायरेक्शन. आधी जेवढं कंप्लीट लेन्स असताना बेंडिंग होत होतं तेवढं बेंडिंग आता होत नाही, थोडी लाईट कमी बेंड होते अँड रेज विल कन्वर्ज ॲट दिस पॉइंट. सो दिस इज न्यू फोकस अँड इट इज at a twice the distance of the initial length. So this focal length will be 2f. डबल डिस्टन्सला पुढे हा शिफ्ट होतो तेवढ्या डिस्टन्सला. त्यामुळे आता नवीन फोकल लेंथ जी आहे या पार्टची, अगोदर हे डिस्टन्स f असेल तर न्यू डिस्टन्स किती मिळतं, 2f. सो द फोकल लेंथ ऑफ दिस सिंगल पार्ट इज 2f and this part is also has a focal length 2f. म्हणजे फोकल लेंथ इथं हाफ नाही झाली, डबल झाले. When we cut the lens along its optical axis, then the focal length of the individual separate parts is 2f or double the initial focal length, double होते. हे झालं ऑप्टिकल ॲक्सिसच्या along कट केलं तर. If we cut the lens along the principal axis, हॉरिझॉन्टली आपण जर काय केलं, लेन्सला कट केलं तर आपल्याला असे दोन नवीन पार्ट्स मिळतील. सपोज दी फोकल लेंथ ऑफ दिस होल लेंथ इज f. मग या पार्टच्या फोकल लेंथ किती असतील त्यासाठी सेम डायग्राम ड्रॉ केले. इथं फोकस आहे, कंप्लीट लेन्स असतानाचा फोकस आहे, फोकल लेंथ आहे. दिस फोकल लेंथ विल बी f. नाउ इफ वी कट दी लेन्स, लेन्सला जर कट केलं, हाफ पार्ट मी इथला काढून टाकतो. बघा आता, नाउ दिस इज दी सिंगल पार्ट. नाउ व्हॉट इज दी पोझिशन ऑफ दी फोकस. फोकस इथंच राहील का चेंज होईल, इथंच राहणार आहे, हे आहे एवढंच राहणार आहे. यात काय चेंज होईल का सांगा. दिस लाईट रेज कम्स हियर अँड all the rays above the principal axis converges at this point. या पॉइंटला सगळ्या रेज काय होतील, कन्वर्ज होतील. सो the focal length remains same. Therefore focal length of these both parts will be same as the before cutting.
कट करायच्या आधीची जेवढी फोकल लेंथ होती तेवढीच फोकल लेंथ त्या कट केल्यानंतरच्या पार्टची आहे, म्हणजे देर इज नो इफेक्ट ऑन दी फोकल लेंथ. देन कट केलं म्हणजे काहीतरी चेंज तर व्हायला पाहिजे. देन व्हॉट चेंजेस हिअर, द इंटेन्सिटी ऑफ द इमेज चेंजेस. इथं चेंज काय होतंय तर इमेजची इंटेन्सिटी, कारण इथल्या अर्ध्या लाईट रेजच गायब झाल्यात, निम्म्या रेज कमी झाल्या आणि नंबर ऑफ रेज जर कमी असतील तर इंटेन्सिटी कमी होते. सो हिअर इंटेन्सिटी ऑफ इमेज डिक्रीजेस. हिअर देर इज नो चेंज इन द इंटेन्सिटी ऑफ लाईट बिकॉज ऑल द रेज आर कन्व्हर्जेस. म्हणजे इथं इंटेन्सिटी मध्ये काही चेंज होत नाही इमेजच्या, बट हिअर द इंटेन्सिटी ऑफ इमेज डिक्रीजेस, हाफ होते, म्हणजे इमेजची इंटेन्सिटी चेंज होते हे लक्षात ठेवा. जर लेन्सला हॉरिझॉन्टली कट केलं बट देर इज नो चेंज इन दी focal length, and here there is no change in the intensity of image but the focal length of the individual part becomes double if we cut the lens along the optical axis. This is the concept of the कटिंग ऑफ लेन्स. याला आपल्याला काही न्यूमेरिकल्स मध्ये यूज करायचं आहे. यामध्ये आणखी एक कंडिशन आहे जी इंटरेस्टिंग कंडिशन आहे, एक्झाम मध्ये, जेई मध्ये, नीट मध्ये त्या टाइप मध्ये क्वेश्चन आलेले आहेत. तर त्यासाठी एक कन्सेप्ट सांगतोय मी, व्यवस्थित लक्षात ठेवा. लेन्स वरती क्वेश्चन्स विचारताना काही वेळा अशी कंडिशन असते. सपोज वी हॅव ए लेन्स, कॉन्व्हेक्स लेन्स. दिस इज द ऑप्टिकल सेंटर, principal axis, and now I make some parts. ओके, याचे मी काय केले, थोडे पार्ट्स तयार केलेत. आता यामध्ये हे कशासाठी घेतलेलं आहे तर इथं सपोज मी ज्याला हायलाइट करतोय, यातले जेवढे पार्ट्स मी हायलाइट केलेत, दिस मटेरियल इज ए प्लास्टिक, ट्रान्सपरंट प्लास्टिक आहे. आणि हायलाइट न केलेला जो पार्ट आहे तो पार्ट आहे ग्लास. सो हिअर टू डिफरंट मीडियम्स आर यूज्ड टू प्रोड्यूस लेन्स. लेन्स तयार करताना मी इथं दोन वेगवेगळी मीडियम यूज केलेत, अल्टरनेट अशी मीडियम्स आहेत. इथं जे ब्लँक आहे ते ग्लास आहे, हायलाइट केलेलं आहे ते काय आहे, प्लास्टिक आहे. दोन्ही ट्रान्सपरंट आहेत. आता इथं काय करणार सांगा. नाव इन दिस केस इफ द रेज आर इन्सिडेंट ऑन द मिरर, सपोज दिस इज अवर ऑब्जेक्ट, हे आपलं काय आहे, ऑब्जेक्ट आहे. अँड जर असं ऑब्जेक्ट प्लेस केलं तर या ऑब्जेक्टच्या हाऊ मेनी नंबर ऑफ इमेजेस आर फॉर्मड बिकॉज ऑफ दिस लेन्स. काय आन्सर द्याल तुम्ही की या ऑब्जेक्टच्या किती नंबर ऑफ इमेजेस तयार होतील जर लेन्स अशी असेल तर, टू डिफरंट मीडियमची असेल तर. लेन्सची इमेज कशी तयार करतो आपण, दीज आर दी रेज कमिंग फ्रॉम दी ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट पासून येणाऱ्या या काही काय आहेत, रेज आहेत. and when it passes through lens it converges all these rays at a common point. पण या रेज ज्यावेळी लेन्स मधून पास होतील त्यावेळी प्रॉब्लेम असा आहे की बेंडिंग सगळ्या रेजचं सेम असेल का, कारण प्रत्येकाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, या दोन पार्ट सेपरेट, दोन डिफरंट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असल्यामुळे ओके, द रेज which are from the plastic incident on the plastic converges at a common point. प्लास्टिक मीडियम मध्ये ज्या काही रेज येतात त्यातल्या त्या सगळ्या रेज, सॉरी ही ग्लास मीडियम मधली आहे, प्लास्टिक मीडियम मधल्या ज्या रेज आहेत त्या सगळ्या एका पॉइंटला काय होतात, कन्वर्ज होतात. सो वी गेट हिअर ए इमेज I1 अँड ऑल दी रेज फ्रॉम दी ग्लास कन्वर्जेस ॲट अदर पॉइंट. ग्लास मीडियम मध्ये ज्या काही रेज आहेत त्या सगळ्या रेज एका डिफरंट पॉइंटला काय होतात, कन्वर्ज होतात. इथे एखादी रे कन्सिडर करा, यातून घेतली तर इथं कन्वर्ज होतात. अँड वी गेट अनदर इमेज बिकॉज हिअर द रिफ्रॅक्शन थ्रू डिफरंट मीडियम इज डिफरंट. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन डिफरंट असल्यामुळं, मीडियम चेंज झाल्यामुळे इथं काय होते, सगळ्या रेज एकत्र तर कन्वर्ज होणार नाहीयेत. आणि डिफरंट पॉइंटला जर रेज कन्वर्ज झाल्या तर आपल्या लक्षात येईल की आपल्याला इथे इमेज किती मिळालेत, मग दोनच का, बिकॉज वी हॅव हिअर टू डिफरंट मीडियम. दोन डिफरंट मीडियम होती म्हणून दोन इमेज मिळाल्या. जर या तीन डिफरंट मीडियम असते तर इमेज किती मिळाल्या असत्या, तीन. चार असती तर चार. म्हणजे जेवढे नंबर ऑफ मीडियम्स आहेत इथं डिफरंट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहेत
तेवढ्या नंबर ऑफ काय तयार होतात, इमेजेस तयार होतात. या कन्सेप्टला आपण म्हणतो की नंबर ऑफ लेयर्स ऑफ डिफरंट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन अ वन लेन्स. एकाच लेन्स मध्ये डिफरंट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचे म्हणजे डिफरंट मटेरियलचे लेयर्स असतील तर काय करायचं, याच्याशी रिलेटेड ही आपली काय होती, कन्सेप्ट होती, ज्याच्यावरती आपल्याला एक्झाम मध्ये काही वेळा क्वेश्चन्स विचारले जातात. नाउ वी विल सी नेक्स्ट कन्सेप्ट विच इज if the lenses are immersed in a liquid. What will happen if the lenses are immersed in liquid, म्हणजे लिक्विड ऑइल असेल, वॉटर असेल, काही असेल, काय होईल जर आपण लेन्सेस immersed इन अ लिक्विड मध्ये जर लेन्सेसना आपण इमर्ज केलं तर काय चेंजेस होत असतील याचा थोडा विचार करा. मी इथे एक आधी इक्वेशन लिहून ठेवतोय. कोणतं इक्वेशन आहे याचा विचार करा आधी. हे कोणतं इक्वेशन होतं सांगा. लास्ट व्हिडिओ मध्ये आपण हे डिराइव्ह केलेलं आहे. दिस इज अवर लेन्स मेकर्स इक्वेशन अँड इन दिस लेन्स मेकर्स इक्वेशन N2 and N1 stands for the refractive index of material of lens and surrounding medium आणि त्यासाठी आपण हा फॉर्म्युला डिराइव्ह केला होता. नाउ इफ द लेन्सेस आर इमर्ज्ड इन अ लिक्विड, ज्यामध्ये आपण सपोज दिस इज अवर लेन्स and this is the surrounding medium. Now the surrounding medium is a liquid. इथं आपण याला काय केलं, तर या लेन्सला लिक्विड मध्ये एका डीप केले. Now the refractive index of this liquid is NL and refractive index of the material of lens is glass, so it will be Ng. आता यामध्ये Ng लिहिलंय, NL लिहिलंय. मग हा फॉर्म्युला जर लिहायचा असेल तर 1/f इक्वल टू कसा लिहिणार आपण, Ng अपॉन NL मायनस 1 इन ब्रॅकेट 1/r1 मायनस 1/r2. ही कंडिशन झाली सिंपल कंडिशन, ज्यामध्ये आहे असा फॉर्म्युला यूज केला. तर आता यात जर थोडा चेंजेस झालेले असतील, कंडिशन्स यातल्या थोड्या आपण डिफरंट यूज केल्या तर काय होईल हे थोडं बघायचं आहे आपल्याला. म्हणजे डिफरंट कंडिशन कशा, तर यात सपोज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास इज लेस दॅन द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ लिक्विड. ही कंडिशन असेल तर म्हणजे आता सराउंडिंग मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा ग्लासपेक्षा कसा असेल, लार्जर असेल. म्हणजे इथं अपोजिट कंडिशन होती. आपण जो फॉर्म्युला डिराइव्ह केला होता तो कशासाठी, इथं आपण रेअर मीडियम सराउंडिंगला डेन्सर ग्लास असं घेऊन आपण काय केलं होतं, तयार केलं होतं. आणि त्यामध्ये जर आपण याच्यावरती पॅरलल रेज इन्सिडेंट केल्या, if we incident the parallel rays on this lens then it will converges these parallel rays at focus. फोकसला या रेज काय होतात, कन्वर्ज होतात. पण जर refractive index of material of lens is smaller than the surrounding medium then the behavior of the lens is exactly opposite. ह्या लेन्सचं बिहेवियर आहे ते एक्झॅक्टली काय असतं, अपोजिट असतं. म्हणजे आता याला कसली लेन्स म्हणतो आपण ऍक्च्युली, दिस इज अवर कॉन्व्हर्जिंग लेन्स. कॉन्व्हर्जिंग म्हणजे या पॅरलल रेज काय होतात, एकत्र येतात म्हणजे कॉन्व्हर्ज होतात. बट इफ the refractive index of this glass is greater than the surrounding liquid, less than the surrounding liquid, surrounding medium चा refractive index ह्या लेन्स पेक्षा जास्त असेल तर this ray will acts as a concave lens. This lens acts as a concave lens and it diverges the beam of light. ऍक्च्युली या लेन्सचं काम काय, याला कॉन्व्हर्जिंग आपण काय म्हणतो, याला कॉन्व्हर्जिंग लेन्स म्हणतो. But this lens acts as a diverging lens, means concave lens. Why? Because here the refractive index of surrounding medium is greater than the refractive index of the material of lens. म्हणजे जर आपण एखाद्या लेन्सला लिक्विड मध्ये इमर्ज केलं, ज्या लिक्विडचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्या लेन्सच्या मटेरियल पेक्षा जास्त असेल तर ती लेन्स जर कॉन्व्हेक्स असेल तर ती कॉन्केव्ह सारखं ऍक्ट होते. म्हणजे लाईटला डायव्हर्ज न करता काय करते, कॉन्व्हर्ज करते. इथं बघा ही डायग्राम चुकीची दिसतेच आपल्याला, कारण कॉन्व्हेक्स लेन्स तर लाईटला कॉन्व्हर्ज करते बट इट डायव्हर्जेस बिकॉज दिस कंडिशन. नाव इफ वी यूज द कॉन्केव्ह लेन्स, कॉन्केव्ह लेन्सचं काय होईल, मग जर कॉन्केव्ह लेन्स मी यूज केली असती इथं तर काय झालं असतं. कॉन्केव्ह लेन्स कन्सिडर करा, दिस इज द प्रिन्सिपल ॲक्सिस अँड इट इज ऑल्सो प्लेस्ड इन ए लिक्विड and here the refractive index of liquid is greater than
द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास म्हणजे मटेरियल ऑफ लेन्स. आता कॉन्केव्ह लेन्स लाईट रेजला काय करते, डायव्हर्ज करते, हे तरी माहित आहे आपल्याला. कॉन्केव्ह लेन्स डायव्हर्जेस ए बीम ऑफ पॅरलल लाईट. आता या कंडिशन मध्ये जर सराउंडिंग मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स लार्ज असेल देन इट कन्व्हर्जेस द बीम ऑफ लाईट. डायग्राम ही सुद्धा चुकीची दिसते. ही डायग्राम इथं पाहिजे, ही डायग्राम इथं पाहिजे, बट हियर द कंडिशन इज अपोजिट. Here the refractive index of the surrounding medium is larger than the refractive index of the material of lens, and that's why its nature is opposite. Converging lens diverging चं काम करते, diverging lens converging चं काम करते. म्हणून याला म्हटलंय मी लिक्विड लेन्सेस इमर्ज्ड इन अ लिक्विड. जर एखाद्या लेन्सला लिक्विड मध्ये इमर्ज केलं तर त्यामध्ये हे चेंजेस होऊ शकतात, पण त्याच्या कंडिशन आहेत. एखाद्या क्वेश्चन मध्ये अशी कंडिशन असेल, if the refractive index of surrounding medium is larger than the material of the lens, then lens nature हे तुम्हाला opposite घ्यायचे. कॉन्व्हेक्स दिली असेल तर लेन्स तुम्हाला घ्यायचे कॉन्केव्ह, आणि कॉन्केव्ह दिली असेल तर तुम्हाला कॉन्व्हेक्सच्या कंडिशन यूज करायचे आहेत. जर ही कंडिशन दिली असेल तर अशा डिफरंट कंडिशन्स आहेत ज्याला आपण म्हटले लेन्स इमर्ज्ड इन अ लिक्विड. थोडं नोट डाऊन करून ठेवत चला, लेक्चर सुरू असताना पॉज करून. The next concept is silvering of lens. Silvering means मिरर मध्ये आपण एक साइड जी कोटेड म्हणतो त्याला सिल्वर्ड असा वर्ड आहे. त्या टाइप मध्ये म्हणजे एका साइडला जर आपण कोटिंग केलं ओपेक मटेरियलचं, ओपेक मीडियमचं, तर काय होईल. नाउ हियर कन्सिडर ए कॉन्व्हेक्स लेन्स अँड इट्स प्रिन्सिपल ॲक्सिस. नाउ इफ आय सिल्वर्ड धिस सरफेस ऑफ धिस लेन्स, म्हणजे या सरफेसला लेन्सच्या काय केलं आपण, सिल्वर्ड म्हणजे कोटेड केलं एका ओपेक मीडियमनं, स्मूथ सरफेस तयार होतो. आता याच्यामुळे होणार आहे काय, इथं जर तुमच्या लक्षात येतं दिस इज दी कॉन्केव्ह सरफेस. ऍक्च्युली बाहेरून इथं आपण काय केलं, त्याला सिल्वर्ड केलंय. त्यामुळं दिस डायग्राम ऑर दिस लेन्स इज नाव द कॉम्बिनेशन ऑफ टू ऑब्जेक्ट्स. नाव हियर देर इज ए लेन्स अँड देर इज ए कॉन्केव्ह मिरर. इथं आता एक फक्त लेन्स नाहीये, तर इथं काय आहे, दिस इज ए कॉम्बिनेशन ऑफ लेन्स अँड कॉन्केव्ह मिरर. बघा हे दोघं जर एकत्र केलं तर परत हे तयार होणार आहे. म्हणजे आता एक ऑब्जेक्ट नाहीये, इथं ऑप्टिकल ऑब्जेक्ट किती आहेत, दोन आहेत. एक लेन्स तयार होते आणि एक कॉन्केव्ह काय तयार होते, मिरर. आणि मग याचं इमेज फॉर्मेशन कसं घेणार किंवा ह्या दोघांच्या कॉम्बिनेशनची फोकल लेंथ कशी घेता येईल. सपोज फोकल लेंथ ऑफ दिस लेन्स इज FL अँड फोकल लेंथ ऑफ दिस मिरर इज FM. मिररची फोकल लेंथ किती आहे, इथं FM आहे, आणि या लेन्सची फोकल लेंथ काय आहे, FEL आहे. कन्सिडर केलं आपण फक्त. तर यावरून जर आपण हे सोल्युशन्स घेत गेलो तर काय आन्सर्स येतील बघा. आपल्याला इथं अगोदर इमेज फॉर्मेशन स्टडी केलं पाहिजे. हाऊ द इमेज फॉर्म्ड ऑफ ऑब्जेक्ट. सपोज दिस इज द प्रिन्सिपल ॲक्सिस अँड दिस विल बी द ऑब्जेक्ट प्लेस्ड ऑन द प्रिन्सिपल ॲक्सिस. आता इमेज कशी ट्रेस करतो आपण, ह्या ऑब्जेक्ट पासून येणाऱ्या रेज कन्सिडर करतो. सपोज दिस इज द रे इमिटेड बाय दिस ऑब्जेक्ट. नाउ व्हेन इट पासेस थ्रू लेन्स देन इट, आता इथं आतमध्ये जाताना लेन्स मधून याचं काय होतं, रिफ्रॅक्शन होतं. आपल्याला माहिती आहे इकडे लाईट रे काय होते, बेंड होते ज्यावेळी ती लेन्स मधून पास होते. नाव हियर दिस रे इन्सिडंट ऑन दी प्लेन मिरर, म्हणजे अगोदर लाईट लेन्स वरती इन्सिडंट झाले, देन इट विल इन्सिडंट ऑन दी मिरर, इट विल गेट रिफ्लेक्टेड फ्रॉम दी मिरर. ह्या मिरर वरून या लाईटचं काय होईल, रिफ्लेक्शन. आपल्याला माहिती आहे मिरर वरून रिफ्लेक्ट होईल. अँड अगेन इट पासेस थ्रू लेन्स in reverse direction and comes out like this, and here we get the final image. या पॉइंटला आपल्याला काय मिळेल, फायनल इमेज मिळेल. म्हणजे इथं लेन्सचा रोल किती वेळा आहे बघा. लाईट रे कशी जाते, फर्स्ट इट पासेस फ्रॉम लेन्स, अगोदर लेन्स मध्ये रिफ्रॅक्शन झालं, देन इट इन्सिडंट ऑन मिरर अँड गेट्स रिफ्लेक्टेड बॅक टू द लेन्स, म्हणजे इथं रिफ्लेक्शन झालं. अगेन इट पासेस थ्रू लेन्स, म्हणजे परत ती लेन्स मधून काय झाले, पास झाले. सो हियर द लाईट रेज पासेस थ्रू लेन्स ट्वाइस. दोनदा इथं लाईट रे लेन्स मधून काय होते, पास होते. त्यामुळे इथं लेन्सचा रोल दोन वेळा आहे, मिररचा रोल एकदा आहे. त्यामुळे लेन्सचा रोल दोनदा का म्हणतोय हे व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढे आपल्याला कंडिशन घ्यायचे. नाव हियर इफ वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट दी फोकल लेंथ ऑफ द कॉम्बिनेशन ऑफ दिस
silvered lens, then we can write this as, suppose capital F is the focal length of this silvered lens, then it will be the combination of focal length of lens plus focal length of lens. दोन वेळा कन्सिडर करतो मी. Why 2 times? Because rays passes through lens 2 times, that's why I take here 2 times plus the focal length of mirror. प्लस काय केलं, यामध्ये मिररची फोकल लेंथ यूज केली मी, आणि जर आपण या कंडिशन्स यूज केल्या तर आपल्या लक्षात येईल की ही फोकल लेंथ कशी कॅल्क्युलेट करू शकतोय आपण. आता इथं सपोज याला असं लिहू शकतोय आपण 2/fl प्लस 1/fm, सो इट विल बी 1/f. अशा टाइप मध्ये कंडिशन मिळते. आता यात फोकल लेंथ ऑफ मिररचा आधी विचार करा. नाउ द फोकल लेंथ ऑफ मिरर विल बी हाफ द रेडियस ऑफ कर्वेचर. या मिररची फोकल लेंथ ही रेडियस ऑफ कर्वेचरच्या किती असते, हाफ असते. ही कंडिशन माहिती आहे. अँड फोकल लेंथ ऑफ लेन्स वी कॅन ऑब्टेन इट 1/fl इक्वल टू n-1. सपोज सराउंडिंग मीडियम एयर है, n is the refractive index of the material of lens, in bracket 1/r1 minus 1/r2. And suppose this lens is a equiconvex lens. बायकॉन्वेक्स वर्ड तर ऐकलाच आहे तुम्ही. इक्विकॉन्वेक्सचा मीनिंग ही लक्षात ठेवा. इक्विकॉन्वेक्स मीन्स बोथ कॉन्वेक्स सरफेस आर आयडेंटिकल. याचा अर्थ दोघांच्या रेडियस सेम आहेत. म्हणजे फर्स्ट सरफेसची रेडियस r असेल तर सेकंड सरफेसची रेडियस आहे किती, r. मग इथं आपण 1/r यूज करू शकतोय. बट फर्स्ट सरफेस r1 इज पॉझिटिव्ह, r2 इज निगेटिव्ह, सो ही मायनस मायनस प्लस होईल. हे प्लस का केलं कळतं, इथं r2 होतं. r2 लेफ्ट साइडला निगेटिव्ह साइन कन्व्हेन्शन वरून यूज केलं तर 1/r 2/r होईल. अँड दिस विल बी fl. रेसिप्रोकल जर मी घेतला तर याला लिहू शकतोय आपण r/2 इन ब्रॅकेट n-1. हे रिलेशन मिळते, लक्षात ठेवा. दिस इज द फोकल लेंथ ऑफ लेन्स अँड दिस इज द फोकल लेंथ ऑफ मिरर. अँड इफ यू नाउ यूज इन दिस रिलेशन 1/f इक्वल टू 2 डिवायडेड बाय, आता काय रिलेशन, हे fl असं आहे. अपोजिट लिहिलं तर इथं 4 होईल. मग 4n मी डायरेक्ट लिहितो इथं 4n-4 डिवायडेड बाय r. काय करतोय लक्षात येतं, हे fl ची व्हॅल्यू यूज केली इथं, हे वरती गेलं 2n-1 इंटू 2, याची व्हॅल्यू काय आली 4n-4 डिवायडेड बाय r प्लस इट विल बी 2/r. Focal length of mirror is r/2, so 1/fm will be 2/r. So we can write here as 4n-4 plus 2 divided by r. So it will be 4n-2 upon r 1/f. So f will be, capital F will be r divided by r divided by, we can write this as 2 कॉमन घेतलं तर 2 इन ब्रॅकेट 2n-1. 2n-1 का करतोय, फॉर्म्युलासाठी थोडं आपल्याला सिंप्लिफिकेशन साठी केलं. नाउ दिस इज द फोकल लेंथ ऑफ द कॉम्बिनेशन ऑफ दिस लेन्स. हा सिल्वर्ड लेन्सच्या कॉम्बिनेशनची, ज्यामध्ये एक लेन्स आणि एक मिरर आहे, त्या कॉम्बिनेशनची ही काय मिळाली आपल्याला, फोकल लेंथ. मग जर एखाद्या क्वेश्चन मध्ये अशी लेन्स दिले तर याची फोकल लेंथ कॅल्क्युलेट करायचे, यूज करायचं तर डायरेक्ट हा फॉर्म्युला तुम्ही यूज करा. सो दिस इज द फोकल लेंथ ऑफ धिस सिल्वर्ड लेन्स. आता याला जर सिल्वरिंग करताना काय याच लेन्सला करता येईल असं नाही. नाउ लेट्स कन्सिडर ए प्लॅनो कॉन्व्हेक्स लेन्स. आणि या प्लॅनो कॉन्व्हेक्स लेन्सचा हा प्लेन सरफेस मी इथं काय केला, सिल्वर्ड केला. तर आता हे कोणत्या दोन टाइपच्या ऑब्जेक्टचं कॉम्बिनेशन असेल. नाउ हियर वन लेन्स इज ए प्लॅनो कॉन्व्हेक्स लेन्स अँड अदर मिरर फॉर्म्ड इज ए प्लेन मिरर. इथं प्लेन मिरर तयार झाली नव्हती, कॉन्केव्ह मिरर, बट नाउ हियर the formed mirror is plane mirror. So this will be fl, focal length of lens, focal length of mirror, total focal length f. Now focal length of lens fl equal to focal length of plano convex lens जर लिहायचे असेल तर याला सिंपल फॉर्म्युला तयार कसा होतोय बघा.
1/r, पहिल्या सरफेसची फोकल लेंथ मायनस 1/∞, बिकॉज फोकल लेंथ ऑफ प्लेन सरफेस इज इनफायनाइट. लिहून दिले मी तुम्हाला 1/∞, 0 आहे त्यामुळे हे कॅन्सल होईल. सो दी फोकल लेंथ ऑफ लेन्स FL विल बी, दिस फोकल लेंथ ऑफ दिस लेन्स विल बी, सॉरी हे फॉर्म्युल्यात काय असतं 1/FL, लेन्स मेकर्स इक्वेशनचा फॉर्म्युला यूज करतोय आपण. जर दोही घेतला तर 1/FL इक्वल टू काय फॉर्म्युला येईल बघा, n-1/r. सो वी कॅन राईट दिस ॲज FL equal to focal length of this plano convex lens will be r/n-1. This is the focal length of plano convex lens and focal length of plane mirror is infinite. So we can write this as focal length of the combination will be 2 times the focal length of lens plus फोकल लेंथ ऑफ मिरर. कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला जो आता आपण बघितला होता तो यूज केला आणि मग व्हॅल्यू जर पुट केला तर 2n-1 हे यूज करतोय मी डिवायडेड बाय r प्लस इन्फिनिटी. सो वी कॅन राईट दिस ॲज 1/∞, 0. FM व्हॅल्यू किती आहे, इन्फायनाइट आहे. सो 1/∞ विल बी 0. सो वी कॅन राईट दिस ॲज फोकल लेंथ F विल बी r डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट n-1. दिस इज दी फोकल लेंथ ऑफ दी कॉम्बिनेशन. ह्या कॉम्बिनेशनची काय मिळाली, ही फोकल लेंथ मिळते. म्हणजे ह्या सिल्वर्ड लेन्सची ही काय झाली, फोकल लेंथ. फोकल लेंथ वरती काय चेंज होतोय आपण हे डिस्कस करतोय इथं. नाव इफ वी कन्सिडर वन मोर लेन्स, याच टाइपमध्ये लेन्स एक कन्सिडर करा. सपोज याच प्लॅनो कॉन्वेक्सचा कॉन्वेक्स सरफेस जर मी काय केला, सिल्वर्ड केला. सपोज हा कॉन्वेक्स सरफेस इथला मी काय केला, सिल्वर्ड केला. नाव दिस कॉम्बिनेशन विल बी ए कॉम्बिनेशन ऑफ वन प्लॅनो कॉन्वेक्स लेन्स अँड ए कॉन्केव मिरर. एका कॉन्केव मिरर आणि एका प्लॅनो कॉन्वेक्स लेन्सचं काय झालं, हे कॉम्बिनेशन झालं. आणि मग जर व्हॅल्यूज पुट केल्या आपण, इथं प्लॅनो कॉन्वेक्स लेन्सची फोकल लेंथ कॅल्क्युलेट केली आहे आपण आणि याची फोकल लेंथ FM म्हटलं तर FM विल बी r/2. फोकल लेंथ ऑफ मिरर इज नथिंग बट r/2 अँड फोकल लेंथ ऑफ लेन्स प्लॅनो कॉन्वेक्स लेन्स इथं तयार केले, इट विल बी r डिवायडेड बाय n-1. So this is the focal length of plano convex lens, and if we take the total focal length 1/f equal to formula काय आहे, 2 focal length of lens plus 1 focal length of mirror. So we can write it as 2 in bracket n-1 divided by r plus 2/r. r/2 आहे focal length, mirror ची 2/r आलं. So we can write this as 2n-2 plus 2 upon r. It will be, हे जर सॉल्व केलं आपण तर फोकस 2 कॅन्सल होईल आणि रेसिप्रोकल घेतला तर ह्याची व्हॅल्यू आपल्याला जी मिळते ती मिळते r डिवायडेड बाय 2n. एक सिंपल व्हॅल्यू मिळते r डिवायडेड बाय काय, 2n. नाउ दिस इज दी फोकल लेंथ ऑफ दी कॉम्बिनेशन और सिल्वर्ड लेन्स. मग असं कोणत्याही लेन्सला जर सिल्वर्ड केलं असेल तर तुम्हाला फोकल लेंथ कॅल्क्युलेट करता यायला पाहिजे. एक कंडिशन महत्वाची जी, हा फॉर्म्युला तुम्ही डायरेक्ट तर घेऊ शकताय. कोणता फॉर्म्युला, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. याच्यावरून या फॉर्म्युलाचा यूज करून तुम्ही कॉम्बिनेशनची फोकल लेंथ कॅल्क्युलेट करू शकता. 2 टाइम्स लेन्स 1 टाइम मिरर आणि मग फोकल लेंथ ऑफ कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस याचा फॉर्म्युला घेतला तर आपण काय करतो, त्यांच्या रेसिप्रोकलचे ॲडिशन करतो, टोटल मिळते. या फॉर्म्युलाचा यूज करून आपल्याला ही जी कन्सेप्ट आहे सिल्वरिंग ऑफ लेन्स या टाइपवरती कोणताही क्वेश्चन जर आला तर तो क्वेश्चन आपल्याला इझिली इथं. Now see the relation between object distance and image distance or graphical relation between these two distances. We call it as UV diagram. U means object distance, V means image distance. UV diagram म्हणजे त्या दोघांमधला ग्राफ असतो. फॉर कॉन्वेक्स लेन्स अँड फॉर कॉन्केव लेन्स, दोन्ही लेन्समध्ये आपल्याला हे ग्राफ प्लॉट करायचे आहेत. मी इथं टेबल एक तयार केला आहे, दोन्हीमध्ये टेबल तयार केलेले आहेत. कशाचे टेबल आहेत, ऑब्जेक्ट डिस्टन्स वर्सेस इमेज डिस्टन्स. आपण आणखी एक टेबल स्टडी केला होता इमेज फॉर्मेशन ऑफ लेन्समध्ये. ऑब्जेक्टची पोझिशन आणि इमेजची पोझिशन यांच्यामधलाच हा टेबल आहे. फॉर एक्झाम्पल सांगतो मी, ऑब्जेक्ट इन्फिनिटीला असेल तर इमेज फोकसला तयार होते.
ऑब्जेक्ट 2f ला असेल तर इमेज 2f ला तयार होते. म्हणजे हे ऑब्जेक्ट डिस्टन्स वर्सेस इमेज डिस्टन्सचा टेबल फक्त मी तयार केलाय आणि यांचा आपल्याला ग्राफ प्लॉट करायचा आहे फक्त इथं विथ साइन कन्व्हेन्शन, कारण इमेज डिस्टन्स ऑब्जेक्ट डिस्टन्स पॉझिटिव्ह निगेटिव्ह असू शकतं. विथ साइन कन्व्हेन्शन प्लॉट करायचं असेल तर जर लेन्स असतील तर इन केस ऑफ लेन्सेस आपण ऑब्जेक्टच्या पोझिशन ज्या दाखवल्या होत्या त्या पोझिशन्स कशा दिल्या होत्या तर ऑब्जेक्ट पोझिशन आपण इथं f आणि 2f च्या फॉर्म मध्ये सांगितल्या होत्या. दिस इज f, दिस इज 2f. दोन्ही साइडला f आणि 2f पोझिशन आहेत. ह्या मायनस आणि ह्या प्लस पोझिशन आहेत. लेफ्ट साइडची डिस्टन्स निगेटिव्ह, राईट साइडची पॉझिटिव्ह. नाव हियर फर्स्ट इथं आता ॲक्सिस लक्षात घ्या. दिस एक्स ॲक्सिस रिप्रेझेंट्स द ऑब्जेक्ट डिस्टन्स, वाय ॲक्सिस रिप्रेझेंट्स द इमेज डिस्टन्स. हियर ऑब्जेक्ट डिस्टन्स इज पॉझिटिव्ह, इकडं निगेटिव्ह. अपवर्ड इमेज डिस्टन्स पॉझिटिव्ह, डाउनवर्ड इमेज डिस्टन्स निगेटिव्ह. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, ऑब्जेक्ट डिस्टन्स इज ऑलवेज निगेटिव्ह. ऑब्जेक्ट डिस्टन्स ऑब्जेक्ट इकडेच प्लेस करतो आपण, सो ऑब्जेक्ट डिस्टन्स इज ऑलवेज निगेटिव्ह. मग यू पॉझिटिव्ह कधी असतं ऑब्जेक्ट डिस्टन्स इज पॉझिटिव्ह फॉर व्हर्च्युअल ऑब्जेक्ट. म्हणजे इकडचा पार्ट असेल तर व्हर्च्युअल ऑब्जेक्ट असेल तर ते ऑब्जेक्ट डिस्टन्स पॉझिटिव्हही घेता येतं, त्यासाठी लिहिलंय. आणि निगेटिव्ह असतं फॉर रिअल ऑब्जेक्ट. RO म्हणजे रिअल ऑब्जेक्ट, VO म्हणजे व्हर्च्युअल ऑब्जेक्ट. सेम तसंच इमेज डिस्टन्स इज पॉझिटिव्ह इफ द इमेज इज रिअल. रिअल इमेज म्हणजे लेन्सच्या पुढं रेज इकडे गेल्या कन्वर्ट झाल्या की रिअल इमेज तयार होते. रिअल इमेजसाठी इमेज डिस्टन्स पॉझिटिव्ह, इमेज डिस्टन्स इज निगेटिव्ह फॉर व्हर्च्युअल रिअल इमेज अँड व्हर्च्युअल इमेज. ओके, हे अगोदर लक्षात घ्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह का असतं हे डिस्टन्स. आता त्यामध्ये नाव सी फर्स्ट कंडिशन, इफ द ऑब्जेक्ट इज ॲट इन्फिनिटी. ऑब्जेक्ट डिस्टन्स मायनस इन्फिनिटी म्हणजे इकडं ऑब्जेक्ट आहे निगेटिव्ह आहे आणि इन्फिनिटीला आहे म्हणजे इकडं इन्फिनिटीला ऑब्जेक्ट आहे. देन इमेज विल बी फॉर्म्ड ॲट फोकस प्लस f. इमेज डिस्टन्स फोकसला आहे. मग इथं काही स्केल अगोदर घेऊया आपण. सपोज f 2f, f दिस इज 2f, f 2f, f and 2f. प्लस मायनस कळतंय आपल्याला, हे मायनस f, हे मायनस 2f, f 2f. इकडे काय असणार आहेत, हे मायनस f, हे मायनस 2f. आता यामध्ये ना हियर ऑब्जेक्ट डिस्टन्स इज मायनस इन्फिनिटी. हे इकडे इन्फायनिटीला असेल तर ऑब्जेक्ट कुठं प्लस f, हे प्लस f आहे. इमेज कुठं तयार होणार प्लस f ला. u किती असताना इन्फिनिटी म्हणजे इकडं झालं आहे. बघा इन्फिनिटीला ऑब्जेक्ट डिस्टन्स असेल, हे डिस्टन्स इकडे इन्फिनिटीला आहे तर इमेज कुठं तयार होते f ला. ही एक कंडिशन. नाव 2f ची कंडिशन माहिती आहे, ऑब्जेक्ट 2f ला असेल तर इमेज दुसऱ्या साईडला 2f ला तयार होते. म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स इज ॲट 2f, इमेज विल बी फॉर्म्ड ॲट प्लस 2f. म्हणजे ही पोझिशन अशी आली. सेकंड पॉइंट आपला इथं आला असा. बघा हे इमेज अशी इथं होती, आता इथं पॉइंट आला हा. त्याच्या पुढची पोझिशन काय, ऑब्जेक्ट इज ॲट मायनस f. म्हणजे ऑब्जेक्ट इथं असेल तर इमेज विल बी ॲट इन्फिनिटी म्हणजे फी इन्फिनिट झालं. ऑब्जेक्ट जर हे असेल तर इमेज कुठं तयार होते इन्फिनिटीला. म्हणजे ही कंडिशन काय घेतोय बघा, ऑब्जेक्ट कुठे आहे, ऑब्जेक्ट इज ॲट f, इमेज डिस्टन्स विल बी नाव इन्फायनाइट. इकडं गेलं हे, जसं हे पहिली कंडिशन होती. याचा अर्थ पॉइंट्स इकडून असे आलेत आणि इकडं गेलेत, स्ट्रेट लाईन आहेत का, नो. सो वी कॅन राईट दिस कर्व ॲज लाईक दिस. म्हणजे u आणि v या डिस्टन्सचा जर आपण प्लॉट केला तर आपल्याला प्लॉट असा मिळतो, डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट डिस्टन्स ऑफ इमेज यांचा कर्व आपल्याला असा मिळतो. इथपर्यंत दोन ऑब्जेक्ट डिस्टन्स 0 म्हणजे इथं, 0 म्हणजे मिरर जवळ आलं ते, याचा अर्थ इमेज डिस्टन्स पण तिथं, 0ला कंडिशन घेता येत नाही. नाव इफ द ऑब्जेक्ट डिस्टन्स इज प्लस f. आता प्लस f ऑब्जेक्ट डिस्टन्स म्हणजे काय, ऑब्जेक्ट इथं प्लेस केलंय. ऑब्जेक्ट तर इकडंच असतं, इकडं ऑब्जेक्ट रिअल मध्ये कधीही प्लेस करत नाही, व्हर्च्युअल ऑब्जेक्ट. सपोज एखादी कंडिशन अशी आहे. नाव दीज आर द रेज कमिंग फ्रॉम ऑब्जेक्ट. आता लेन्सवरती इन्सिडेंट झाल्यानंतर या रेज लेन्समधून पास झाल्यावर काय होतात, कन्वर्ज होतात, बेंड होतात आणि इथं काय तयार झाली, ही इमेज तयार झाली. बट हियर द ऑब्जेक्ट इज फेअर. कुठं ऑब्जेक्ट घेणार, अशा कंडिशनला आपण ऑब्जेक्ट कसं घेतो, व्हर्च्युअल ऑब्जेक्ट घेतो आणि व्हर्च्युअली ह्या फोकसला आलेला आहे. म्हणजे इथं आपण म्हणणार की व्हर्च्युअल ऑब्जेक्ट इज ॲट f. या f ला काय आहे, व्हर्च्युअल ऑब्जेक्ट आहे. तर इमेज बघा इथं दिसते कुठतरी तुम्हाला, कुठे इथं
ओ आणि एफच्या मध्ये आहे म्हणजे एफ बाय 2 ला लिहिलंय मी, तर प्लस आहे. सो इफ ऑब्जेक्ट इज ॲट प्लस एफ, हे झालं. इमेज विल बी ॲट एफ बाय 2, म्हणजे इमेज कुठं तयार होते, प्लस एफ बाय 2 ला. इमेजची फॉर्मेशन बघा, प्लस एफ बाय 2, म्हणजे इथं मिळते इमेज, इथं कुठं तरी इमेज मिळते. ही कंडिशन झाली. आता दुसरी कंडिशन काय, इन्फायनाईट व्हर्च्युअल ऑब्जेक्ट असेल तर, व्हर्च्युअल ऑब्जेक्ट जर कुठं असेल, इन्फायनाईटला असेल तर त्यावेळची कंडिशन काय आहे असं विचारलंय. मग त्या व्हर्च्युअल ऑब्जेक्ट जर इन्फायनाईटला असेल तर त्याची कंडिशन घेताना आपल्याला व्हर्च्युअल ऑब्जेक्ट प्लस इन्फायनाईटला, म्हणजे कुठं ऑब्जेक्ट डिस्टन्स इकडं झालं, प्लस इन्फायनाईट, इमेज विल बी फॉर्मड ॲट प्लस एफ, म्हणजे इथं. सो दिस इज अवर रिलेशन. वी कॅन राईट दिस ॲज, म्हणजे हा ग्राफ इकडं असा जाईल, म्हणजे इथून इकडंही असा काय होतोय, हा इन्क्रीज होतोय. आता हे प्लस मायनस इन्फायनाईट, मग काय होईल जर ऑब्जेक्ट आपण एफ आणि ओच्या मध्ये प्लेस केलं तर, ह्या दोघांच्या मध्ये जर ऑब्जेक्ट्स असतील तर कसे असेल रिलेशन. एफ आणि ओच्या मधलं ऑब्जेक्ट म्हणजे कोणतं रिलेशन सांगतोय मी, हे मायनस एफ आणि ओ, हा ओ पॉइंट आपला म्हणजे इथला ऑप्टिकल सेंटर, मायनस एफ आणि ओच्या मध्ये ऑब्जेक्ट असेल तर काय करणार आहे इथल्या कंडिशन्स, इमेज कशी तयार होते बघा. इथे एखादा ऑब्जेक्ट जर प्लेस केलं असेल आपण, हे ऑब्जेक्ट आहे, तर याची जर तुम्ही इमेज ट्रेस करायला गेला तर या इमेजेस ज्या आहेत त्या अशा होतात आणि याची इमेज अशी इकडे तयार होते आणि ही काय तयार झाली याची इमेज. मग इमेज इज व्हर्च्युअल आणि व्हर्च्युअल असेल तर डिस्टन्स कसं असतं, निगेटिव्ह. व्हर्च्युअल असेल तर डिस्टन्स काय आहे, निगेटिव्ह. म्हणजे इथं एफ किंवा त्याच्या आत ऑब्जेक्ट आलं की इन्फायनाईट पासून हे डिस्टन्स जे आहे ते 0, म्हणजे हे इमेज पुढं पुढं गेला की ही इमेज ही अशी पुढं पुढं येते आणि 0ला येते, म्हणजे हे रिलेशन इकडं असं तयार होतं, हे इन्फायनाईटला. सो दिस इज द ग्राफ बिटवीन यू अँड व्ही. हे डॉटेड लाईन्स इथं नाही दाखवल्या तरी चालतात, मी तुम्हाला समजण्यासाठी दाखवलेत. आणि याला काय एक्झाममध्ये असं पर्टिक्युलरली तुम्हाला काय ड्रॉ करायचं नाहीये. लक्षात ठेवा, ग्राफच काय कसा असेल असा विचारला जातो. मग तुम्ही पाठही करू शकता की यू आणि व्ही यांच्यामधला जो ग्राफ आहे तो ग्राफ आपल्याला असा मिळतो. ऑब्जेक्ट डिस्टन्स वर्सेस इमेज डिस्टन्सचं ग्राफिकल नेचर जे आहे, म्हणजे यू चेंज झालं की व्ही, ऑब्जेक्ट डिस्टन्स चेंज झालं की इमेज डिस्टन्स कसं चेंज होतं हे सांगणारा हा काय आहे इथला ग्राफ आहे. अँड दिस ग्राफ इज फॉर विच लेन्स, कॉन्व्हेक्स लेन्स. अँड इफ वी कन्सिडर दी कॉन्केव्ह लेन्स, कॉन्केव्ह लेन्स साठीही असाच एक काय आहे ग्राफ आहे. फॉर कॉन्केव्ह लेन्स वी हॅव द सेम ग्राफ, the relation between image distance and object distance. ओके, कॉन्केव्ह मिरर साठी जर आपल्याला इथं ग्राफ्स प्लॉट करायचे असतील तर कॉन्केव्ह मिररचं हे ऑब्जेक्ट डिस्टन्स आणि इमेज डिस्टन्स काय आहे हे मी तर टेबलमध्ये दाखवलेलं आहे. थोडं कॉम्प्लिकेटेड वाटेल पण इथं कंडिशन सहज लक्षात येतात. जर तुम्हाला थेरीमध्ये मिरर्स इमेज फॉर्मेशन बाय लेन्सेस जर लक्षात आलं असेल, जसं की ऑब्जेक्ट इन्फायनाईटला असेल तर इमेज फोकसला तयार होते सेम साईडला. कॉन्केव्ह मिरर साठीच्या ज्या कंडिशन असतात, कॉन्केव्ह लेन्समध्ये इमेज फॉर्मेशन सांगतोय मी कशा टाईपमध्ये असतं. F2F कंडिशन घ्या, F2F पोझिशन आहेत. आता सपोज कॉन्केव्ह मिरर मध्ये ऑब्जेक्ट जर एखादा असेल, हे ऑब्जेक्ट असेल तर या ऑब्जेक्ट पासून काय झाल्या रेज आहेत आणि या रेज डायव्हर्ज होतात आपल्याला माहित आहे. तर इथं या रेज जर आपण कन्सिडर केला कॉन्केव्ह मिरर साठी तर या रेज डायव्हर्ज झाल्यानंतर कुठं डायव्हर्ज होतील, अशा इकडे डायव्हर्ज होतील आणि डायव्हर्ज झाला की यांचा आपण व्हर्च्युअल पाथ काय करतो ट्रेस करतो आणि इथंच काय मिळते इमेज, म्हणजे व्हर्च्युअल इमेज मिळते. आता हे ऑब्जेक्ट कुठं होतं फोकसला, इमेज कुठं मिळाली F/2 ला म्हणूया, -F/2 -F ऑब्जेक्ट पोझिशन आणि इमेज इथं तयार झाले -F/2. तसं सेम इन्फायनाईट म्हणजे पॅरल रेज इन्सिडेंट केल्या तर फोकसला कन्वर्ज होतात. पॅरल रेज जर इन्सिडेंट केला तर फोकस हा इमॅजिनरी व्हर्च्युअल फोकस असतो -F. या फॉर्म मध्ये जर यू आणि व्हीचा तुम्ही ग्राफ प्लॉट केला इथं तर आपल्याला जे रिलेशन मिळतं इथल्याही व्हॅल्यूजला F2F च्या व्हॅल्यूज बघा, F2F इकडं
मायनस एफ मायनस 2f ही रिलेशन आहेत ऑब्जेक्ट आणि इमेज डिस्टन्ससाठी, आणि यांच्या जर व्हॅल्यू स्पॉट केल्या, मायनस एफ इमेज डिस्टन्स घ्यायचं असेल, इकडे यू हिअर फी. आता इथं बघा पहिलं जे ड्रॉ करतोय आपण, ऑब्जेक्ट डिस्टन्स इन्फिनिटी असेल तर इमेज डिस्टन्स मायनस एफ. लक्षात येतंय? म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स इन्फिनिटी, इमेज डिस्टन्स मायनस एफ, म्हणजे हा पॉईंट झाला तो इकडचा पॉईंट. इमेज डिस्टन्स मायनस एफ, ऑब्जेक्ट डिस्टन्स इन्फिनिटी. इकडं हा इन्फायनाइटला गेलं, इथं हा पॉईंट आला, पुढे 0 होतंय. नंतर मायनस एफ ला ऑब्जेक्ट असेल तर मायनस f/2 ला काय मिळते, इमेज मिळते, म्हणजे इथला पॉईंट झाला हा पॉईंट झाला तो मायनस एफ. म्हणजे हा जे रिलेशन आहे आपल्याला असं मिळत जातं हे 0 पर्यंत येतं. म्हणजे हे कमी कमी होत 0 ला गेलं, आणि अपोजिट साईडला ज्यावेळी आपण जातो त्यावेळी ही कंडिशन बघा, ऑब्जेक्ट जर 2f ला म्हणजे कुठं इकडं व्हर्च्युअल ऑब्जेक्ट असेल तर इमेज तयार होते मायनस 2f ला. 2f ची कंडिशन माहिती आहे, म्हणजे ऑब्जेक्ट 2f ला असेल तर इमेज 2f ला. हे रिलेशन असं इथं मिळेल आपल्याला, हेही रिलेशन झालं 2f चं रिलेशन आहे. आणि मग यानुसार जर गेलो आपण तर आपल्याला ही रिलेशन्स मिळत जातात. प्लस f ला असेल तर मायनस इन्फिनिटी, म्हणजे इकडं ऑब्जेक्ट प्लस एफ ला असेल तर मायनस इन्फिनिटीला इमेज मिळते, म्हणजे इकडं इमेज मिळते. या टाईपमध्ये आपल्याला हे रिलेशन्स जे आहे ते मिळत जातात, आणि याचा जो ग्राफ मिळतो आपल्याला तो असं पॉईंट्स प्लॉट केले जातात. इकडं या टाईपमध्ये याचा काय मिळतो, यू वर्सेस फीचा ग्राफ मिळतो. आणि तुम्हाला हे ग्राफ फक्त लक्षात ठेवायचेत. यू वर्सेस फीचा कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह मिररचा ग्राफ म्हटलं की असं नेचर फक्त लक्षात ठेवा ग्राफचं, हे काय वेगळं येणार नाही, याच्यात काही चेंज होणार नाही. ग्राफ हा तुम्हाला असाच मिळणार. कॉन्केव्ह लेन्ससाठी हाच ग्राफ असणार आहे, कॉन्व्हेक्स लेन्ससाठी हाच ग्राफ असणार आहे. म्हणजे तुम्हाला फक्त ग्राफ्स लक्षात ठेवायचेत. यू वर्सेस फीचे जे ग्राफ्स आहेत फॉर कॉन्व्हेक्स अँड कॉन्केव्ह लेन्स, याच्यावरती एक्झामला जर क्वेश्चन विचारला तर डिरेक्टली आहे असे हे ग्राफ काय करणार तुम्ही यूज करा.